ॲव्हरेज स्पीड 54, 55. यामध्ये इंजिन नाही, गिअर टाकायचे नाही, काहीच नाही. मुंबई श्रीरामपूर, कल्याण साक्री, ज्येष्ठ नागरिकांना तर मोफत प्रवास. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. मंडळी, एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात नवीन 9 मीटरच्या इलेक्ट्रिक बसेस लॉन्च झाले असून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आतापर्यंत आपण मुंबईतील BST इलेक्ट्रिक 9 मीटरची बस, TMTची 9 मीटर इलेक्ट्रिक बस, तर नवी मुंबईची देखील NMMT इलेक्ट्रिक बस पाहिली. पण आता एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात देखील 9 मीटरच्या छोट्या इलेक्ट्रिक बसेस लॉन्च झाले असून 2 मार्गावरती कार्यरत आहेत. एक बोरिवली ठाणे तर दुसरा बोरिवली नाशिक. करंट लोकेशन ठाणे खोपड बस स्टँड. येथूनच आज आपला प्रवास होणार ठाणे ते नाशिक नुकत्याच लॉन्च झालेल्या एस.टी. महामंडळाच्या 9 मीटर इलेक्ट्रिक बसने. प्रवास आणि व्हिडिओ खूप रंजक होणार आहे, कारण या प्रवासादरम्यान आपल्याला लागणार महत्त्वाचा घाट सेक्शन आणि ह्या घाट सेक्शनमध्ये गाडीचा पिकअप कसा आहे, प्लस या इलेक्ट्रिक बसबद्दल थोडक्यात टेक्निकल माहिती, तिकीट भाडे, विशेष सवलत आहे की नाही, सर्व काही तुम्हाला माहिती सांगितली जाईल. आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत या 9 मीटर इलेक्ट्रिक बस प्रवासाचा आनंद घ्या. समोर चालली दिसते झिरो इमिशन, तीच आहे इलेक्ट्रिक बस, पण तिचा रूट आहे ठाणे ते बोरिवली. करंट टायमिंग सकाळचे 7:45 वाजले. ठाणे खोपडचा एस.टी. बस स्टँड. या ठिकाणाहून 80% गाड्या पास होतात कोकणासाठी. बाकी नाशिक, शिर्डी, चोपडा या ठिकाणी. समोर देखील इलेक्ट्रिक बसेस लागल्या आहेत 12 मीटरच्या. या ठिकाणी आहे चार्जिंग स्टेशन, चार्जिंग होतात आणि सर्व बस रवाना होतात स्वारगेटसाठी. ठाणे स्वारगेट, स्वारगेट ठाणे. लगातार 1 तास वाट पाहिल्यानंतर फायनली माझी बस आली. 9 मीटरची इलेक्ट्रिक बस बोरिवली नाशिक. बाहेरून असा काही लोक पर्यावरणपूरक ई बस 100% इलेक्ट्रिक, झिरो इमिशन. जाऊया आत. 37 बस आहे, थोडीफार प्रवाशांनी भरलेली आहे आणि बसला ह्यावेळी सीट घेतलंय मागे, कारण या बसमध्ये केबिन वगैरे काहीच नाही. ठाणे ते नाशिक असा 150 किलोमीटरचा प्रवास होणार एस.टी. महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसने. आतापर्यंत आपण पुणे स्वारगेट केला, पहिल्यांदाच करणार नाशिकला, ते सुद्धा वन ऑफ द मोस्ट डेंजरस कसारा घाटणे. माझ्यासोबत 2-3 प्रवासी चढले ऑन बोर्ड, बाकी सगळे आले बोरिवलीवरून. बोरिवली नॅन्सी कॉलनी बस स्थानकातून गाडी येते. करंट टायमिंग 9:03. आधी गेली 7:45, आता ही 9:03. आणि येस, आपल्या प्रवासाला झाली सुरुवात ठाणेपासून नाशिकपर्यंत. ठाणे ते नाशिक 150 किलोमीटरचं अंतर आणि हे अंतर गाठण्यासाठी ह्या इलेक्ट्रिक बसला किती वेळ लागतो ते बघूया. पण त्याआधी गणरायाचं नामस्मरण करत आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. काय प्रवास होतोय भाई. नंबर नाद खुळा. सध्या आपण आहोत भिवंडी बायपासला. भिवंडीला गाडी न जाता कदाचित बायपास करत पुढे जाईल. ठाणे ते नाशिक 150 किलोमीटरसाठी तिकीट भाडे लागले आहे 335 रुपये. आणि तुम्ही पाहू शकता UPI म्हणजे मी ऑनलाईन पेमेंट केला आहे फोनपेद्वारे. कोणत्याही ॲपद्वारे स्कॅन करून तुम्ही डिजिटल पेमेंटद्वारे तिकीट घेऊ शकता. आणि हो 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 ज्या काही विशेष सवलती आहेत, महिलांना 50% प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, अर्ध तिकीट, तर त्या सर्व विशेष सवलती या बसमध्ये लागू आहेत. बिनधास्तपणे प्रवास करा. महिलांना 50% आणि बाकी सर्व विशेष सवलती लागू. नवीनच लोकार्पण झालेल्या एस.टी. महामंडळातील 9 मीटर मिनी ई बसच्या आतील फीचर्स एकदम भन्नाट आहेतच. प्रवासी क्षमता 1 ते 35, 2x2 रूपात असून पुशबॅक नाही, म्हणजेच
कंजेस्टेड सीट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. प्रवासी वर्गाला लगेच ठेवण्यासाठी उत्तम स्पेस आहेत. उभे राहणाऱ्या प्रवाशांना हँड होल्डर देखील उपलब्ध करून दिले आहेत. 9 मीटरची इलेक्ट्रिक बस फुल्ली एअर कंडिशन, 3 CCTV कॅमेरा, चार्जिंग पोर्ट, कर्टन्स आणि बॅटरीवर असल्या कारणाने इंजिन साऊंड किंवा गिअर याचा काही संबंध नाही. फक्त ड्राईव्ह, न्यूट्रल, रिव्हर्स, एक्सेलेटर आणि ब्रेक बस. या बसचे इंटिरियर फीचर्स तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करा. सीट्स थोडे कंजेस्टेड आहेत पण चार्जिंग सुविधा आहे हे आवडलं. प्रवासामध्ये हेच महत्त्वाचं असतं, चार्जिंग सुविधा. मी सुद्धा मस्तपैकी केबल जोडली आहे आणि चार्जिंग करत करत व्हिडिओ बनवतोय. स्पीडच्या बाबतीत गाडी ॲव्हरेज स्पीड 54, 55, 54, 55. आपण सध्या भिवंडी रोडला ट्रॅफिक आहे थोड्याफार प्रमाणात. जर गाडी पुढे जाऊन दे कुठे कसारा इगतपुरे गेल्यानंतर तेव्हा आपण चेक करू गाडी किती स्पीडने पळते. आज खास फोन करने नहीं किया, वो हैबिट क्यों लगो भाई मैं. नॉन स्टॉप आपली गाडी आहे. बाकी सर्व ST बसेस भिवंडी आतमधून फिरून जातात, भिवंडी बस स्टँड वगैरे करत, परंतु ही चालली आहे बायपास करत. वाजले सकाळचे 10:40. नॉन स्टॉप आपण 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत पोहोचलो आटगाव शेजारी. आटगावच्या पुढे आलो, मागे लागतो आटगाव रेल्वे स्टेशन, पुढे आहे मग खर्डी कसारा ही लाईन. जशी गाडी सुटली ठाणे खोपटवरून नॉन स्टॉप इथं थांबवली. फॅमिली रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल दुर्गा डायमंड. 10 ते 15 मिनिटाचा घेतला आहे टी नाश्ता ब्रेक. आणि आपल्यासोबत बऱ्याचशा गाड्या लागल्या आहेत ST महामंडळाच्या. मुंबई श्रीरामपूर, कल्याण साक्री, बोरिवली नवापूर. मस्तपैकी गरमागरम चहा पिऊ. आणि चहाची किंमत 20 रुपये. चहाची किंमत 20 रुपये. मग खाण्याच्या बाबतीत विचारा किती असेल किंमत. असो मी काय घरून आणले चपाती आणि आळेपाट्याची झणझणीत भेळ. प्रवासाबद्दल बोलायचं झालं, प्रवास जाणवत नाही पण सीट्स पुशबॅक नसल्यामुळे एकदम कम्फर्टेबल प्रवास होत नाही. एकदम कंजेस्टेड सीट आहेत. खरं तर 9 मीटरच्या ज्या बसेस निघाल्या आहेत त्या शॉर्ट डिस्टन्ससाठीच परफेक्ट दिसतात. जसं की बोरिवली ठाणे, ठाणे बोरिवली किंवा भाईंदर अंधेरी असं काही. पण 100 किलोमीटर अधिक प्रवास आणि या छोट्या गाड्यामधून तर नाहीच, पॉसिबल होतच नाही. स्वतः बस वाहक बोलले की आता सध्या तरी 9 मीटरची बस सुरू आहे पण येणाऱ्या काही महिन्यांमध्ये हिच्याऐवजी दिली जाईल 12 मीटरची पुशबॅकवाली इलेक्ट्रिक बस. म्हणजे खऱ्या अर्थाने होणार आरामदायी बोरिवली नाशिक, नाशिक ठाणे बोरिवली असा काही प्रवास. आपल्या बसचा बाहेरून असा काही लुक मस्तपैकी सजवली आहे लाल कलर वगैरे देऊन. आणि ST महामंडळाची ऑलेक्ट्रा 9 मीटर MSRTC AC इलेक्ट्रिक बस. आगार कोणता? नाशिक. गाडीच्या मागच्या बाजूला आहे चार्जिंग पोर्ट. नाशिकला पण चार्जिंग होतात आणि बोरिवली ठाण्याला देखील. बरोबर 11 वाजले. आपली बस निघण्याच्या मार्गावर. नॉन स्टॉप डायरेक्ट 90 किलोमीटर नाशिक रोड. ज्या रोडने आपला प्रवास होतोय मुंबई नाशिक महामार्ग, जो तुम्हाला पुढे स्ट्रेट घेऊन जाईल आग्रा, इंदोर या ठिकाणी. बस काही वेळाने लागेल कसारा घाट, पण त्याआधी मस्तपैकी आळेपाट्याची सुप्रसिद्ध भेळ खाऊन घेऊ. भेळ तर एक नंबर.
घाट प्रवास कसा होतोय ते सुद्धा या इलेक्ट्रिक बसने ते पण बघून घेऊ. डोर शेजारी एक सीट असते इथं बसायला, पण इथं या बसमध्ये प्रोव्हाइड केलेलं नाही. त्यामुळे घाटाचा प्रवास उभं राहून एन्जॉय करायचा आहे. धरलं जाम होऊन जायचं. साईड काढायला चान्स भेटायचा लवकर. घाट जास्त जाम होतो ना, किती जाम होतो, 2-2 तास थांबवला. पहिला हा सिंगलच होता ना, तो तिकडचा नव्हता ना, इकडनं जायचं आणि इकडूनच यायचं ना, एवढाच होता ना. गाडीची साईड काढायला पुढे जावायचं, तिकडून गाड्या चालू राहायच्या ना. डेंजर घाट आहे. सिंगलच रोड आहे, डबल वाहतूक चालते त्याच्यावर. वा भाई वा, घाट सेक्शन मध्ये गाडीने पिकअप पॉवर चांगला घेतला. स्टार्ट पासून जसा घाट सेक्शन लागला तिथून पिकअप जो घेतला गाडीने नंबर 1. पण हा हे मोठे मोठे कंटेनर समोर आले किंवा इतर गाड्यांची ट्रॅफिक रांग लागली तर मात्र गाडीचा मोसम लगेच तुटतो. बाकी सर्व गाड्यांच्या गेअरच्या गाड्या आहेत त्या, तर तिथून पिकअप घ्यायला त्रास होऊ शकतो बाकीच्या गाड्यांना, पण हिला मात्र तसं काही टेन्शन नाही. मोसम तुटो व न तुटो, गाडीला पिकअप नंबर 1. घाट चढून वर आल्यानंतर आपल्याला लागतो इगतपुरी, पुढे मग घोटी. इगतपुरी बायपास करणार, आतमध्ये गाडी जाणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुम्हाला प्रवास करायचा असेल आसनगाव, शहापूर किंवा इगतपुरी, कसारा, तर बायपास उतरावं लागेल, आतमध्ये गाडी जात नाही. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीची iX बस ज्यांना डिस्क ब्रेक सिस्टीम प्रोव्हाइड केले आहेत. चार्जिंग कॅपॅसिटी 100% मध्ये 300 किलोमीटर बस ॲट अ टाइम रन होऊ शकते. 0 इमिशन इलेक्ट्रिक बसमधून प्रवासाचा ताण जरी कमी झाला पण डिहायड्रेशन प्रमाण नक्कीच होऊ शकते. या इलेक्ट्रिक बसद्वारे मिळणारा प्रतिसाद चांगला राहिला तर आवर्जून ही सेवा कायमची करण्यात येईल. म्हणजे खऱ्या अर्थाने होणार बोरिवली नाशिक प्रदूषणमुक्त प्रवास. स्पीड बाबतीत बोलायचं झाले तर एव्हरेज स्पीडनेच गाडी आपली रन होते आहे. आतापर्यंत मॅक्स टू मॅक्स 60 वर गेली आहे. कदाचित हिला स्पीड लॉक गाडी कमी असावी, 70 किंवा 75.
काम चालू आहे या बिल्डिंगचं 10 वर्षापासून तरी पूर्ण होत नाही अजून. आणि जुन्या फ्लॅटचं काम चालू आहे ना, नवीन होत आहे तिथं. बाहेर असं जसं पातर्डी वगैरे तिकडे कमी आहे. तिकडे 5, 5.5, 6 हजार स्पेशल रिक्षा नाही ना सीटावर. थोडं पायी गेला कधी चालत चालत गेल्या तुम्ही तरी जाताय 10 मिनिटात का आहे ना. लांब लावावं लागते काय गाडी. लांब पेट माझ्या शेजारी आपले पुढे निघाले जातात 7 ते. ठीक दुपारी 12:38 पोहोचलो आपण नाशिक महामार्ग बस स्टँडला. पूर्ण गाडी रिकामी झाली. सुंदरसा प्रवास झाला. चला दादा धन्यवाद. मस्त गाडी चालवली. घाटामध्ये पिकअप नंबर 1. असं काय कंट्रोलर आहे यामध्ये. इंजिन नाही, गिअर टाकायचे नाही, काहीच नाही. फक्त ब्रेक, एक्सेलेटर आणि हे बटन्स, ड्राईव्ह, न्यूट्रल, रिव्हर्स. छान आहे. ओलेक्ट्रा कंपनीची. चार्जिंग बघू शकता किती राहिली आहे. 29% आता गाडी जाईल चार्ज व्हायला. हिला पण काहीतरी भरवलं पाहिजे आणि मग निघेल बोरिवलीसाठी. चला धन्यवाद. ठीक सकाळी 9 वाजता केली होती आपल्या प्रवासाला सुरुवात. बरोबर 3.5 तासामध्ये आपला प्रवास झाला. ठाणे ते नाशिक नॉन स्टॉप एसटी महामंडळाच्या 9 मीटर इलेक्ट्रिक बसने आहे की नाही. एकदम जबरदस्त सुपरफास्ट नॉन स्टॉप प्रवास बोरिवली ठाणे नाशिक. मी प्रवास केला ठाणे ते नाशिक 335 रुपयामध्ये. जर तुम्हाला प्रवास करायचा असेल बोरिवली ते नाशिक तर तिकीट भाडे आहे 400 रुपये प्रति व्यक्ती. आणि हो अत्यंत महत्त्वाचं, या इलेक्ट्रिक बसमध्ये 9 मीटरच्या इलेक्ट्रिक बसमध्ये शिवशाही दरप्रमाणे तिकीट घेतली जाते. पण 4 दिवसांचा जो आवडेल ते प्रवास पास आहे, 4 दिवसांचा शिवशाही पास, तो देखील या बसमध्ये अलाउड केला पाहिजे. मी तर विचारले नाही, पण काही बस वाहक अलाउड करतात तर काही बस वाहक अलाउड करत नाही. ज्या बस स्टँडला आपल्याला सोडलं आहे ते नाशिकमधील महामार्ग बस स्टँड, बाजूलाच हायवे. 9 मीटर इलेक्ट्रिक बसबद्दल देण्यात आलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आवडली असेल तर एक लाईक शेअर जरूर करा. आणि हो जे कोणी आहेत नाशिकचे बाई कमेंट करा #आम्ही नाशिककर #महाराष्ट्र 15. आपल्या चॅनलला नवीन भेट दिली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम.